लोकांची इच्छा पंजालाच मतदान करायचं आणि कुठल्याही परिस्थितीत बळवंत वानखेडे निवडून आणायचं। त्याचं कारण असं आहे की बळवंत वानखेडे यांना सर्वसामान्य माणसाची जाणीव आहे। सर्वसामान्य माणसाला आज काय पाहिजे, त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांना काय हवं, त्याच्यामुळं त्यांना जी जाणीव आहे त्या जाणीवेचे शिल्पकार बळवंत वानखेडे आहेत। आमच्या ओळखात कधी आलीच नाही ते, आमच्या ओळखात आलीच नाही ते। आमच्या गावामध्ये यशोमती आली, काही वेळा आली, उदालीम आली, ते टाकी बांधली ते पाणीची, रोडचं काम झालं, नळचं काम झालं, बोरिंगचं काम झालं यशोमतीचं, ते आजपर्यंत आली का आमच्या गावात नाही आली। राजकारणवाले आहे, सब मतलबी आहे, आमचे सिर्फ काँग्रेस सक्सेस आहे आमच्या गावात। हो, आमच्या गावात आम्ही काम केलं त्यांना। राणानं आम्हाला मागच्या वेळेनं शिलाई मशीन कबूल केल्या। राणा 5 वर्ष आमच्याकडे आलेही नाही, गावात येऊनही नाही पाहिलं, चांदूरमध्ये नाही आले। आता इलेक्शन आलं तर आता हळदी कुंकू ठेवलं। नमस्कार मंडळी, मी सुषमा कोडीकर अमरावती मंडल न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। अमरावती जिल्हा लोकसभा निवडणुका 2024 मोठ्या रंगतदार वळणावर येऊन पोहोचल्या आहेत आणि जनमत जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो आहे आज वलगावमध्ये। कारण ग्रामीणमध्ये पण लोकांचं मत जाणून घेणं आवश्यक आहे, कारण शेवटी जनता जनार्दन आहे, जे काही आहे ते जनतेच्या हातामध्ये आहे। म्हणून आता आपण जातो आहे जनतेकडे। भैया, आपको ये जो लोकसभा निवडणूक है उसके बारे में कुछ पता है? नहीं, चुनाव के बारे में कुछ भी पता नहीं? पता नहीं, बस खाने कमाने में मुब्तला है हम तो ये जो अभी प्रचार के सब ये फिर रहे गाड़ियाँ, कुछ भी नहीं, बल्कि मेरे कानों से सुनाई भी नहीं आता। इलेक्शन की बात सुनाई भी नहीं आती मेरे को। सिर्फ इलेक्शन की बात सुनाई नहीं आती, बाकी सब सुनाई देता है। ये इतने नाराजगी क्यों है? तबीयत खराब रह रहे हमारे, क्या करेंगे अब हम, दवाखानों से परेशान है दुनिया से ज्यादा। लेकिन आपको चुनाव के लिए तो वोटिंग, खुशी है ना कोई नाराजगी है ना कोई गम है इसका, तो आप क्योंकि नहीं करेंगे? नहीं, मैं पहले से नहीं करा तो अभी क्या करेंगे? मतलब वोटिंग करना ही आज तक की भी नहीं करेगा भी नहीं, जिंदा है जब तक। आपका क्या कहना है चुनाव को लेकर? अब तक तो है ही नहीं ऐसा कुछ पीछे। किसकी हवा चल रही है ग्रामीण में? अब हवा बताती नहीं आता, इनकी किस्मत है। अब नहीं, किस्मत की बात नहीं है, लेकिन अभी इधर प्रचार किसका सबसे ज्यादा चल रहा है? प्रचार तो हमारे हिसाब से हमको कांग्रेस को लाना है ये बारी में। क्यों कांग्रेस को ही लाना है? अब चालू है जो भी कोशिश है, अब ऐसा है जातिवाद का काम चालू है, जो भी है अपने हिसाब से चल रहा कोई भी। तो क्या प्रचार की क्या स्थिति है अभी ये वलगांव में? अभी तो लोगों का निर्णय मालूम नहीं ना, अब कौन किधर गा रहा, कोई किधर कुछ बोल रहा, इसका कोई विषय नहीं है। कोई बोलता मैं कांग्रेस को दूंगा, कोई बोलता दिनेश बुक को दूंगा, कोई बोलता ये वलगांव में सबसे ज्यादा प्रचार किसका और सबसे ज्यादा नाम किसका चल रहा है, आपको पता होगा ना कुछ? देखो, हमने इस बारी में परार को भी लाए चुन के, हमारे कुछ काम नहीं हुए। कांग्रेस को भी दिए चांस, ग्रामीण क्षेत्रों में काम हुए नहीं अभी तक के, और अभी भी बनने के बाद में भी जो कांग्रेस ने जो काम करके गई वो तो चली गई। अभी हमारे परार की पूरी हमने नीचे से लेके ऊपर तक के सत्ता परार की चाहे बलगांव में, इनका कोई नाले का काम है ना कुछ है, बस ये मतलब परस्ती लोग है, ये बात में मतलब पूरा कर रहे हैं लोगों को। तो इस बार आपको किसको चुन के देना है लोकसभा में? अभी हम हमारे हिसाब से देना है कांग्रेस को। कांग्रेस को देना है। हाँ, गावात म्हणजे काँग्रेसचं काम जास्त आहे ना, काँक्रिटिंग रोड आहे, नाल्याचं काम आहे, पाण्याची टाकी आहे, गरिबीले मकान आहे। बरं, बाकीच्या उमेदवारांचे नावं कोणाकोणाचे माहिती आहे तुम्हाला? ते जो बाकी परार आहे मतलबी आहे सगळे, फक्त इलेक्शन येते वापसी चालली आहे, मग डबल दिसती नाही। बाकीच्या उमेदवारांचे नावं माहित नाही का? नाही ते तर माहीत नाही। नवनीत राणाचं नाही त्याचं आता नामीच ऐकलो मी त्याचं, आम्ही तो आमच्या ओळखात नाम नाही त्याचं, आमच्या ओळखात कधी आलीच नाही ते, आमच्या ओळखात आलीच नाही ते। आमच्या गावामध्ये यशोमती आली, काही वेळा आली, उदालीम आली, ते टाकी बांधली ते पाणीची, रोडचं काम झालं, नळचं काम झालं, बोरिंगचं काम झालं यशोमतीचं, ते आजपर्यंत आली का आमच्या गावात नाही आली। तुम्ही विचारा, तुम्ही वलगाव नवनीत राणा कधी झाला नाही इकडे, कधीच नाही आली तर तोंड। बरं दुसरे जे उमेदवार आहे वंचित आघाडीचे उमेदवार आहे आनंदराज आंबेडकर, त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का? सगळे जितके राजकारणवाले आहे सब मतलबी आहे, आमचे सिर्फ काँग्रेस सक्सेस आहे आमच्या गावात। हो, आमच्या गावात आम्ही काम केलं त्यांना। काय मत राहणार आहे ताई, इलेक्शन आले म्हणजे सर्वच भेटा देतात आणि मग 5 वर्ष आमच्याकडे येऊनही पाहत नाही, मरता की वाचता की काय करता। राणानं आम्हाला मागच्या वेळेनं शिलाई मशीन कबूल केल्या। राणा 5 वर्ष आमच्याकडे आलेही नाही, गावात येऊनही नाही पाहिलं, चांदूरमध्ये नाही आले। आता इलेक्शन आलं तर आता हळदी कुंकू ठेवलं।
पण काय म्हणता आम्हाला आणि कसं काय कोणाला ओळखावं आम्ही? बरं, त्यांनी तुमच्या गावामध्ये साड्या वाटल्या का? हा, साड्या वाटल्या चांदूरमध्ये जीव जाईपर्यंत, एकमेकाच्या अंगावर पडेपर्यंत. बरं, साड्या चांगल्या कारण होत्या का? त्यानं नियोजनच बरोबर नाही ठेवलं, त्याच्या कार्यकर्त्यांनी कामच नाही केलं चांगलं. साड्या काय चांगल्या आहे आपल्या पोतीरे केल्यासारख्या साड्या आहे. हे दोन पार्ट्या सुसूच नाही देत ना. का बरं, म्हणजे काय सुचलं? हे बाकीच्या निवडूनच नाही येऊ देत. जे चांगले लोक आहेत तिथं जात नाही, गलत लोक जातात. कोणते गलत लोक गेले तिथे? आतापर्यंत गलतच आहे. कोणाचे नाव सांगावं? मग आता तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं आहे? ज्याला निवडून द्यायचा तो निवडूनच येत नाही. असं का बरं, म्हणजे का बरं असा आत्मविश्वास नाही तुमच्यावर? पब्लिकच आहे तशी, काय करावं. जो निवडून कोणता उमेदवार झाला तुम्हाला निवडून द्यावं असं वाटतं? प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांचे भाऊ आहेत आपल्या इकडे उभे. मान्य आहे. आनंदराजी आंबेडकर ते उभे आहेत. उपदा जास्त आहे प्रकाश आंबेडकरचा. बाबासाहेबाचे नातू आहेत. असे काही लोक जातील तर ते संविधानाबद्दल काही विषय उचलतील. या बाकीच्या लोकांना संविधान म्हणजे मालूम बी नाही आहे. हां, आणि बाकी चालले काय संविधानचं करतील तिथं ते जाऊन आपले खिसे भरतील. बरं, मला सांगा, आनंदराजी आंबेडकर हे आता अमरावतीमध्ये आले, त्यांना निवडणूक लढवायची होती, त्यांनी आधीपासून प्रयत्न का केले नाही असं तुम्हाला वाटते? बरं, हे नाही आले तर याच्या बाद आता हे पंजाबर आहे. नमस्कार मंडळी, अमरावती मंडल न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण आहोत आता पूर्णा नगर येथे. पूर्णा नगरच्या लोकांकडून आपण जाणून घेऊया की लोकसभा निवडणूक 2024मध्ये त्यांच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे. कारण शेवटी सगळा निर्णय कुणाच्या हातामध्ये आहे? सामान्य जनतेच्या हातामध्ये आहे. जिथं जाऊ तिथं खाऊसारखं काम आहे. ते आता चर्चेचं कसं, ते आता जेव्हा निवडणूक होईल तेव्हा माहीत होईल पूर्ण. जेव्हा निवडणूक होईल तेव्हा माहीत पडेल. पण गावातलं वातावरण असते, प्रचाराचं वातावरण असते, लोकांमध्ये चर्चा असते. तर ग्रामीण भागामध्ये नेमकी काय चर्चा चालू आहे? आता चर्चेचं मॅडम आपल्याला कसं, आपल्या घरचंच आपल्याला आपले मत नसताना माहीत. बरोबर नाही काय? आपल्या घरचं जे मत असते, आपले बायको लेकरं, हेच तर आपल्या हातचं नसते. तर ते आपण कसं काय बाकीचं. बरोबर. पण तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे या निवडणुकीमधला? माझ्या पसंतीचंही मी सांगू शकत नाही. मला मोदीलाच मत द्यायचं आहे. मोदीची कोणती बाई राहो त्यांना व्होट मोदीलाच देऊ आम्ही. बरं, आता कमळाच्या चिन्हावर कोण उभा आहे मग या मतदारसंघामध्ये? नवनीत राणा. आणि बाकीचे कोणकोणते उमेदवार आहे तुम्हाला माहिती आहे का? बाकीचे आहेत, बळवंतराव आहे, त्याच्यानंतर पंजावाले, बाकीचे अजून काही असं ते माहीत नाही. बरं, तुमच्या या पट्ट्यामध्ये बच्चू कडूंचं वर्चस्व आहे, प्रहारचं वर्चस्व आहे असं माहिती आहे. तर इकडे कमळाची काय स्थिती राहील त्यांच्या तुलनेमध्ये? तर ते सांगू नाही शकत. तुमच्या गावाकडे कोणाच्या नावाची हवा जास्त आहे? पंजा जास्त आहे. पंजा जास्त आहे. मग नवनीत राणांचा काही नावाचा उल्लेख तिकडे सुरू आहे, पण पंजावर जास्त चालून राहिले ना. प्रचार कसा चालू आहे गावाकडे? चांगला आहे. चर्चेत कुणाचं नाव सगळ्यात जास्त आहे? बळवंत वानखडे. बळवंत वानखडे. तुमच्याकडे? आमचे बळवंत वानखडे. बळवंत वानखडेच. बाकी भाजपचं नाव गाव काहून? मोदीजीला निवडून नाही द्यायचं आहे का? नाही, मोदीजीनं भरपूर केलं आहे आमच्यासाठी. हा, काय केलं? भरपूर केलेलं आहे म्हटलं आमच्यासाठी. म्हटलं भरपूर केलाय. मग तरी यावेळेला नाही निवडायचं आहे? नाही, पंजालाच द्यायचं आहे मला. पंजालाच द्यायचं आहे. बरं, पंजाचे बळवंतजी वानखेडे निवडून आले तर तुम्हाला कोणते कामं करून पाहिजे त्यांच्याकडून? सगळेच कामं देणार आहेत करून. सगळे कामं करून देतील. तुमचं गाव? रासेगाव. बरं, गावाकडे सगळ्यात जास्त प्रचार कोणत्या उमेदवारांचा सुरू आहे? सर्वात जास्त प्रचार नवनीत राणा यांचाच चालू आहे. अजून उमेदवारांची कोणकोणते नावं तुम्हाला माहिती आहेत? उमेदवाराचे सध्या 3च नावं माहीत आहे. 3 आणि एक अंबळ ते आहेत ना, आनंदराव, ते एक 4. त्याच्या व्यतिरिक्त तर काही माहीत नाही. बरं, 37 उमेदवार आहे या निवडणुकीमध्ये, ते तर माहिती असेल ना? 37 आहे म्हणून माहीत आहे. बरं, सगळ्यात मोठी लढत कोणत्या पक्षांमध्ये राहील असं तुम्हाला वाटतं? सर्वात जास्त लढत हे नवनीत राणा आणि पंजाबमध्ये राहील. आणि प्रहारचे दिनेश बुब हे 3ऱ्या नंबरला राहतील. बरं, इकडे जो आहे प्रचार, हा जो पट्टा आहे अचलपूर, परतवाडा, धारणी, हा बच्चूभाऊ कडूंचा आहे असं म्हटलं जातं. त्याचा परिणाम काय होणार आहे या दोघांच्या याच्यावर? काहीच परिणाम होणार नाही. मोदीमुळं नवनीत राणाच चालणार आहेत जास्तीत जास्त. आता आम्ही तर विचार केला वोटिंग करायचंच नाही. करायचंच नाही का बरं? नाही करायचं म्हणजे जे आमचे कामं जे होते ते कामं आमचे झाले नाही. आणि आम्हाला कामं होते तुमचे जे झाले नाही. आज घरकुल नाही मिळालं. आणि आम्ही बेरोजगार आहेत, तर रोजगार नाही मिळाला अजून. त्यासाठी आम्ही निर्णय केला का वोटिंगच ते करायचं. पण वोटिंग करणं हा तर तुमचा अधिकार आहे, लोकशाहीचा तो अधिकार आहे. मग तरी तुम्ही अधिकार का मारणार? तुमचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये बटन दिली आहे का जो निवडणूक म्हणजे जो आपला नेता आहे तो तुम्हाला आवडला नाही, ते बटन दाबायची, वोटिंग करून टाकायचं.
लोकसभेची चर्चेचा असा विषय आहे की आता आम्ही त्या कार्यक्रमानिमित्त आता एक प्रोग्रामच केला होता गजानन महाराज मंदिराच्या ठिकाणी पूर्णानगरला. आणि त्याच्यानंतर असं चर्चा आहे की बा आता BJPचा आणि काँग्रेसचा याच्यामध्ये फक्त आता दोन भेदभाव पडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता काँग्रेसनं काय केलेलं आहे आणि BJPने काय केलेलं आहे त्या बाबतीतच फक्त एक चर्चा राहिलेली आहे. आणि समोरचंही आपल्याला काय करायचं आहे, महागाई कुठपर्यंत आहे, कशा पद्धतीची आहे, काय आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता एक म्हणजे पक्ष राहिलेला होता सुरुवातीला आणि तो पक्ष न राहता आता म्हणजे एक सरकार झालेली आहे. एक सरकार म्हणजे मोदी सरकार आणि योगी सरकार अशा पद्धतीचं म्हणजे एक वातावरण निर्माण आपल्या इथे झालेलं आहे. आणि जातीवाद निर्माण फक्त वेळेवर आपण कसा करायचा त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं म्हणजे हे एक सरकारने धोरण मांडलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची सरकारमध्ये एक आपली शिवसेना सरकार जी होती ती शिवसेना सरकारच्या व्यतिरिक्तही असे म्हणजे वेगळे वेगळे पक्ष झालेले आहे. त्या कारणानं पक्षामध्ये आणि पक्षही हा एकत्रीकरणमध्ये असा राहिलेला नाही आहे की जो म्हणजे ठाम निर्णय आणि ठाम पक्षाचा राहिलेला आहे बा आणि ठाम पक्षानं ठाम निर्णय घेतलेला आहे आणि त्या पक्षामध्येच आपण काम करू अशा पद्धतीचं काम नाही राहिलेलं आहे. मला सांगा की या ग्रामीण भागामध्ये या लोकसभेचं वातावरण कशा प्रकारचं आहे? ग्रामीण भागामध्ये लोकसभेचं जे वातावरण आहे या लोकसभेच्या सीटवर आमचे बळवंतजी वानखळे युतीचे उमेदवार उभे आहेत. आणि युतीचे उमेदवार उभे असताना बळवंतराव वानखळे यांचा झंझावती दौरा पण झाला आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा पंजालाच मतदान करायचं आणि कुठल्याही परिस्थितीत बळवंत वानखडे निवडून आणायचं. त्याचं कारण असं आहे की बळवंत वानखडे यांना सर्वसामान्य माणसाची जाणीव आहे. सर्वसामान्य माणसाला आज काय पाहिजे, त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांना काय हवं, त्याच्यामुळं त्यांना जी जाणीव आहे त्या जाणीवेचेच शिल्पकार बळवंत वानखडे आहेत. त्याच्यामुळं सर्वसामान्य जनता ही बळवंत वानखडे यांच्या मागे आहे. आणि बळवंत वानखडे हे निश्चित प्रचंड मतांनी निवडून येतील ही काळ्या दगडाविषयी पांढरी रेष आहे. आजपर्यंत जे खासदार या ठिकाणी झाले त्या खासदारांचं आणि बळवंत वानखडेंचं यांचं जर आपण वर्णन केलं, वर्गीकरण केलं तर बळवंत वानखडे हे जास्तीत जास्त मतं निवडून येऊ शकतात. वर्चस्वाचा प्रश्न नाही आहे, सर्वसामान्य जनतेच्या विचाराचा प्रश्न आहे. सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे, कारण जनता जनार्दन हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे जनता जनार्दन जे लाईक करेल वर्चस्वाचा विषय नाही. आणि बळवंत वानखडे यांना वर्चस्वाचा कुठलाही परिणाम होणार नाही. कारण विषय असा आहे की बळवंत वानखडे यांना वर्चस्व विषय का राहणार नाही, कारण जनतेच्यावर अवलंबून आहे सगळं. जनतेचा कौल जिकडे असेल तिकडे वर्चस्व असेल. ग्रामीण जो कार्यकर्ता आहे हा निष्ठावान शिवसैनिक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा हा निष्ठावान शिवसैनिक आहे. त्यांच्या तालमीत वाढलेला हा शिवसैनिक आहे. त्याच्यामुळं जो शिवसेना प्रमुख आणि शिवसेनाचे आमचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय घेतला. आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो आमचा शिवसैनिक त्या निर्णयाचं अवलंबन करेल. आणि पंजावर असो की काही असो आमची जी युती आहे आणि जे उद्धव साहेबांना आजपर्यंत तोंडसूक घेतलं गेलं त्याचा बदला आम्हाला घ्यायचा आहे. आणि त्याच्यामुळं उद्धव साहेबांनी दिलेला जो आदेश आहे तो पंजावर असो का तो कुठल्याही चिन्हावर असो आम्ही त्या चिन्हावर व्होटिंग करणार आणि बळवंत वानखडे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणणार. सामान्य कार्यकर्ता हा पहिल्यापेक्षा अतिशय विचारवंत आहे. आणि खरं काय आणि खोटं काय हे जमिनीवरचा जो कार्यकर्ता आहे, जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे त्याला पण समजतं. त्याच्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्याचा परिणाम होणार नाही. सामान्य कार्यकर्ता, सामान्य शिवसैनिक, सामान्य शेतकरी, सामान्य शेतमजूर योग्य निर्णय घेईल. 5 वर्ष खासदार असताना या मतदारसंघामध्ये जो विकास करायला पाहिजे तो विकास मुळीच झाला नाही. आणि त्यातला एक तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो. तो मुद्दा असा होता की अचलपूर जिल्हा हा झालाच पाहिजे असं या नवनीत राणाताईंनी सांगितलं होतं. आणि गोविंदा आले होते दहीहंडी फोडायला, त्यांच्या समोर सांगितलं होतं त्यांनी की मी अचलपूर जिल्हा करणार म्हणजे करणार. मेलघाटमधल्या लोकांना चांगलं शुद्ध पाणी देणार, रोजगार देणार. परंतु ह्या खास झाल्यानंतर लगेच चिखलदरा तालुक्यामध्ये एक डोमा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी 5 लोक एका दिवशी मेले. एका दिवशी कशानं? अशुद्ध पाण्याने. आणि त्याचं कारण असं होतं ग्रामपंचायतने पाण्याचं बिल भरलं नाही म्हणून त्यांनी लाईन काढली आणि लाईन काढली म्हणून पाणी नव्हतं. पाणी नसल्यामुळे लोकांना घाणेरडं पाणी प्यावं लागलं. 5 लोकांची मयत एका दिवशी झाली.
काय त्यांना म्हणावं. म्हणून त्यांनी हनुमान चालीसा वाचल्यापेक्षा लोकांची सेवा करायला पाहिजे होती, शुद्ध पाणी द्यायला पाहिजे होतं, रोजगार द्यायला पाहिजे होतं. हे हनुमंतांना जे अपेक्षित आहे ते त्यांनी करायला पाहिजे होतं, जनतेला जे अपेक्षित आहे त्यांनी करायला पाहिजे होतं. परंतु जे करायचं ते न करता चुकीच्या मार्गाने जायचं, हनुमान चालीसा वाचणे, वेगवेगळ्या लोकांना शिवीगाळ करणे आणि मान्यवरांचा अपमान करणे हा लोकांचा अपमान नसून, नेत्यांचा अपमान नसून, हा जनतेचा अपमान आहे. जनतेने तुम्हाला चांगल्या कामासाठी निवडून दिलं आणि तुम्ही वारंवार निघता आणि अपमान करता लोकांचा. जनतेला काय मिळालं? तुम्ही खासदार आहे, खासदार कशाला म्हणतात? आज त्यांनी सर्वसामान्य जनतेचा विकास करायला पाहिजे होते. विकासाचं एक विजन असते. तुम्ही कुठला तरी एखादा मला विकास दाखवा बरं, मोठा कुठला आहे तर एक तरी आमच्या जनतेने सांगा की विकास कुठे आहे म्हणून. विकास म्हणजे काय? काहीच नाही. हनुमान चालीसा वाचणे म्हणजे विकास आहे काय? काँग्रेससोबत तुम्ही जे युती केली म्हणता, काँग्रेस की पाकिस्तानमधले लोक नाही आहे, इथलेच लोक आहे. काँग्रेसने सुद्धा 70 वर्षे समाजाची, जनतेची, या देशाची सेवा केली. काय केलं नाही? काँग्रेसने सगळंच केलं. परंतु काँग्रेसच्या विचारधारेसोबत जे आम्हाला विचार पडतात त्याच्यासोबतच आम्ही आहोत. काँग्रेसचे जर चुकीचे विचार असतील तर त्याच्यासोबत सुद्धा आम्ही नाही आहोत. खूप खूप धन्यवाद दादा. परत मला एक सांगा की ही जी आज राजकीय परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि ग्रामीणमध्ये पण त्याचे काही पडसाद उमटलेले आहे, तर या लोकसभेवर, या संपूर्ण लोकसभेवर या राजकीय परिस्थितीचा काय परिणाम होऊ शकतो? राजकीय परिस्थिती बिघडली नाही, राजकीय परिस्थिती बिघडवल्या गेलेली आहे. जे इंजिन होतं ना ते इंजिन दुरुस्त होतं, पण तो इंजिनला नादुरुस्त केलं गेलं. त्याच्यामुळं या भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे. त्याच्यामुळं काय करायचं नेमकं म्हणून पक्ष फोडायचा, आता कोणी फुटलं नाही म्हणून पक्षच फोडायचा. शिवसेना फोडली, ठीक आहे, मग आता पोट भरलं नाही म्हणून राष्ट्रवादी फोडली, नंतर पुन्हा काँग्रेस फोडली. याचा आता काय जनता फुटणार आहे काय? जनता जनार्दन तर एवढा खतरनाक आहे, तुम्हाला आता दाखवून देईल काय आहे तर. खूप खूप धन्यवाद दादा. मंडल न्यूजतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. आपण होतो अचलपूर तालुका प्रमुख यांच्यासोबत आणि त्यांनी त्यांचे मत आणि अतिशय परखडपणे ते मांडलेलं आहे. अमरावती मंडलच्या वतीने दादा मी तुमचे धन्यवाद मानते. खूप खूप धन्यवाद.